आज आम्ही मटण बनवतो, स्पेशल मटण. त्यासाठी मी कांदे भाजून घेतले आहेत. 2 कांदे, खोबरं, अद्रक आणि इथं कोथिंबीर आहे. हे बघा. आता याला नीट धुवून काढायचं आणि मीठ आणि हळद लावायची आणि मग त्याला कांदा चिरून मस्तपैकी आळणी बनवतो तसं बनवायचं. थांबा तर दाखवते तुम्हाला. तर चालू माझं किचनमध्ये काम. तर मी कढई ठेवते, कांदा चिरते आणि त्यावर ठेवून देईल मी कांदा बारीक करून, मसाला करून. हे बघा मटण ते त्याला चांगलं धुते. लय घाण धुते पण काय करू, गिचड गिचड. आता मी मटण धुते चांगलंय बघा. मटण धुतलंय, आता झालं ना धुतलं, स्वच्छच आहे. असं एवढं धुवायची गरज नाही. याला पुदिना आहे. आता मस्त याला मॅरिनेट करते आणि हाच हे बघा. हे काय आहे, चरबी. तुम्हाला माहिती असेल चरबी आहे म्हणून. हे पण टाकून देणार आहे बोकड. आता हळद टाकली. आता मी हा मसाला केलाय, बारीक केलाय कांदा, बारीक केलाय ह्या मसाल्यासाठी. तुम्हाला पण माहिती आहे. आता हा कांदा टाकणार आहे याच्यात. मी कांदा टाकल्यावरती मग हे टाकून देणार आहे मटण. मटण टाकल्यावरती ह्याच्यात मस्त हे करून हे करणार आहे. ते शिजल्यावरती छान अशी रेसिपी बनवते. तुम्ही सगळ्यांनी बघा, चॅनलला कंटिन्यू राहा. मटणची रेसिपी मी खात नाही पण मला बनवायला लागतं. हे बघा. हा बा आता जरा कांदा टाकलाय मी. आता चांगला कांदा भाजला, चांगलं त्याला भाजून घ्यायचा कांद्याला. जोपर्यंत लाल होत नाही ना तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचा. तेव्हा चांगला असा भाजून घेतला ना मग त्याची चव आहे ना एकदम छान लागते मटणामध्ये. मी खात नाही म्हणून मी असं सांगते रेसिपी तुम्हाला. तुम्ही पण तुमच्या घरी बनवू शकता. सँडविचचा पण मी व्हिडिओ उद्या अपलोड करणार आहे, नाहीतर आज रात्री अपलोड करेन. पण मटण बघा माझं तर मी कसं बनवते ते बघून घ्या. आणि मटण आपल्याला कांद्यामध्ये एवढं तेल टाकायची गरज नाही, तरी मी टाकलंय. आणि मग ते टाकलं ना त्याला बरोबर तेल सुटतं. तेल सुटून जातं त्याला. कांदा चांगला भाजू द्या. पीठ पण मी मळून ठेवलंय, पण चपात्या लाटायच्यात भाजी झाल्यावरती. कुकरला लावेल. आता हा मसाला बनवते. कांदा वगैरे कट करून घेते, चिरून घेते याला. चिरून हे बघा असं मटण हे करून घ्यायचं त्याला चांगलं. हाडांची मटणाची मला आहे ना प्लेट ठेवून द्यायचं ह्याच्यावर आणि ह्याच्यावर पाणी टाकायचं. उद्या आता मी तुम्हाला टाकलं जाईल ते. आता हे मी पाणी कोमट केलंय. ह्याचं बघू आता कितपर्यंत आलंय. हे बघा. पाणी टाकलं ना थोडस वाफलायला लागतं ह्याला.
हे कॉन्ट्रॅक्ट घेऊन जा तुम्ही.